नमस्कार, कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर आज आपण बनवणार आहोत ब्रेड पिझ्झा। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूयात। आपल्याला ब्रेड पिझ्झा बनवायचा आहे, त्यासाठी मी कॉर्न उकडून घेतलेले आहेत, कांदा घेतला आहे एक बारीक चिरून, टोमॅटो अर्धा घेतला आहे बारीक चिरून आणि शिमला मिरची घेतली आहे बारीक चिरून। मी 2 ब्रेडचे पीस घेतले आहेत। मेयोनीज, टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी याची पेस्ट बनवून घेतली आहे एका बाउलमध्ये। ती आता ब्रेडला एका साईडने व्यवस्थित लावून घ्यायची आपल्याला। त्यानंतर आपल्याला जो कांदा बारीक करून घेतला आहे तो आता त्याच्यावरती ठेवूया थोडा थोडा। आता आपल्याला शिमला मिरची आणि टोमॅटोचे पीस थोडे थोडे ठेवायचे आहेत त्याच्यावरती। अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे ब्रेडवर। कॉर्न आपण उकडून घेतले आहेत, ते आता ब्रेडवरती थोडे थोडे पीस असे ठेवून घेऊयात। आणि तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपल्याला वरती हे चीज टाकून घेऊया, भरपूर सारं असं चीज टाकूया वरती। चीज टाकून झाल्यावरती चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं असं। त्याचबरोबर आपल्याला ऑर्गॅनो पण टाकून घ्यायचं आहे। ब्रेड पिझ्झा आपल्याला बनवायचा आहे, त्यासाठी मी स्लो गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे। त्याला थोडासा बटर लावून घेऊया। पॅन आपला गरम झाला आहे, त्याच्यावरती आपण आता हे ब्रेड पिझ्झा तयार करून घेतला आहे ते ठेवूया बनवण्यासाठी। त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि चीज मेल्ट होईपर्यंत ते स्लो गॅसवरती बनवायला ठेवायचं आहे। चीज मस्त असं मेल्ट झालेलं आहे। आपलं ब्रेड पिझ्झा बनवून तयार आहे। आता त्या आपण एका प्लेटवरती काढून घेऊयात। पिझ्झा कटरने आपण आता हे पिझ्झा स्लाइस करून घेऊया कट। मस्त असं आपलं पिझ्झा बनवून तयार आहे। तुम्ही पण नक्की बनवून बघा, हे ब्रेड पिझ्झा छान लागतं। तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।